जी अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य भागू तरी रूढ लौकिक उजैसा. ज्याचे मन निष्ठ झाले तो परमात्मरूपी लीन असतो. तो बाहेरून मात्र सामान्य लोकांप्रमाणे वागत असतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वरील ओवीद्वारे अप्रतिम भाष्य केले. अनासक्त कर्मयोगाचे वर्णन करताना ते म्हणतात, जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला आहे आणि बाहेरून मात्र सामान्य जनांप्रमाणे वर्तन करत असतो आणि तो इंद्रियांना हुकूम करत नाही, पण इंद्रिये त्याच्या ताब्यात असतात. तो अधिकारपरत्वे प्राप्त झालेले विहित कर्म यांना अनादर करीत नाही. पाण्यातील कमळाचे पान पाण्यामुळे लिप्त होत नाही, त्याप्रमाणे कर्माद्वारे निर्मळ होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असले तरी पाण्यात ते वेगळे वाटत नाही. त्याप्रमाणे सामान्य लोकात असूनही निष्काम कर्मयोगी या संत वेगळा वाटत नाही. अशा सर्व गुणांनी मुक्त असा अर्जुन तू हो. 5 कर्मेंद्रिये व 5 ज्ञानेंद्रिये ही मनाच्या अधीन असतात. मन जोपर्यंत संकल्प विकल्प करीत नाही तोपर्यंत ही दशेंद्रिये कार्यरत होत नाहीत. म्हणून मनाला जिंकावे लागते. मनाची वासना शुभ असली तर कर्मेही शुभ होतात, अन्यथा विपरीत होतात. ज्या माणसाचे इंद्रियरूपी रथाला मनरूपी लगाम असतात, तो माणूस विष्णुपदाला पोहोचतो. म्हणून कर्मे करावीतच, पण ती अनासक्त व्हावीत. म्हणून मन जिंकून त्याद्वारे दशेंद्रिये सन्मार्गे लावावेत. स्वकर्मे हाच स्वधर्म आहे असे समजावे. आपण कर्मात स्वतंत्र असलो तरी भोगात मात्र परतंत्र असतो. नेमलेले वाट्याला आलेले कर्म तू कर, असा फार मोठा संदेश गीतेने सर्व जगाला दिलेला आहे. असे कर्म आपण निष्काम भावनेने केले तर ते उत्तम समजावे, असा गीतार्थ सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर आता पाहूया आपण पुढील अर्थ. धन्यवाद. कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे, येरी धनी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. तरी आता पाहूया याचा अर्थ. कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते प्रकृतीच्या गुणांनुसार उत्पन्न होत असते. हे आपण मागच्या ओवीमध्ये पाहिले. जर पाहिले नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहू शकता. म्हणून मी कर्म करेन अथवा कर्म टाकेन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे हे व्यर्थच आहे. भगवंत म्हणतात, कर्म वाचून आपल्याला एक क्षणभर देखील राहता येत नाही. निद्रा हे जरी कर्म असले तरी ते हे पहा, जागृती सुसुप्ती निद्रा या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत मनुष्याला कर्म करावेच लागते. माणसाची प्रकृती त्रिगुणात्मक आहे. ज्यापर्यंत देह आहे तोपर्यंत त्रिगुणात्मक प्रकृती राहणारच. हा पंचमहाभूतांचा देह राहणार तोपर्यंत या त्रिगुणात्मक प्रकृतीचा संग राहणारच. कोणी कर्मे करायचे नाही करायचे असे म्हटलं तरी त्याची देहाची कर्मे चालूच राहणार. त्यामुळे कर्म हे करावंच लागतं. त्याला फक्त डोळे ज्ञानाचे हवेत, अंतःकरण भक्तीचे हवे. जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म करीन अथवा टाकेन असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण कर्म हे स्वभावतः गुणांच्या अधीन आहे. कर्माचरण झाल्यापासून चित्त शुद्ध होत नाही. चित्तशुद्धी झाल्यापासून खरा संन्यास संभवत नाही. केवळ आत्मत्याग हे ज्ञानाचे लक्षण नव्हे, कारण कर्म हे माणसाला स्वभावसिद्ध आहे. कर्मयोगाद्वारेच खरी ज्ञानप्राप्ती होते. भगवंताच्या स्वरूपाचे मनन करणारा निष्काम कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. परमात्म्याला लवकर प्राप्त करून घेतो. जोपर्यंत निरश्चता
प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म हे करावेच लागणार. एकदा का आत्मवृत्ती झाली की कर्म आपोआपच थांबते. प्रकृतीच्या सत्व, रज, तम या गुणांमुळेच मरेपर्यंत मानवाच्या हातून कर्म घडणारच. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व मन यांची कर्मे मरेपर्यंत चालूच राहणार आहेत. तर आता पाहूया आपण पुढील ओळीचा अर्थ. धन्यवाद. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो.